सुंदर नजारा आहे मित्रांनो। त्यामुळे मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, कधीही तुम्ही कुठेही फिरायला गेलात, ट्रिपला गेलात, तर सनराईज कधी मिस करू नका। सनराईज आणि सनसेट या दोन गोष्टी कधीही मिस करू नका। सुंदर नजारा आहे। सूर्याचं प्रतिबिंब आपल्याला पाण्यात दिसतंय। दोन सूर्य आणि हा किल्ला नळदुर्गचा। ओ काव्य आलो। गुड मॉर्निंग मित्रांनो, आपण आज नळदुर्गमध्ये आहे। आता तिथं सूर्योदय झाला। सुंदर वातावरण आहे। हा आमचा रणवीर। हाय हाय। 2 जानेवारी 2022 सूर्योदय। मित्रांनो, युनिवंडर्स रिसॉर्ट इथे येण्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे हे बघा ना, की मागं आमची रूम आहे आणि रूमच्या अगदी समोर सकाळी उठून आम्ही सूर्योदय बघितला आणि त्याचबरोबर हा भव्य दिव्य किल्ला आपल्या समोर दिसतो। तर इथे आल्यानंतर तुम्हाला बाकीच्या फॅसिलिटीज आहेतच, त्याबरोबर हे सुंदर दृश्य तुम्हाला बघायला मिळेल। त्याचबरोबर आपण नळदुर्ग किल्ल्याविषयी बऱ्याचशा रोचक गोष्टी आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। अशी माहिती जी तुम्ही कधीच ऐकली नसेल, अशा काही गोष्टी ज्या तुम्ही कधीच बघितल्या नसतील। आणि या नळदुर्ग किल्ल्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे हा एक नव्हे तर 2 किल्ले आहेत। कसं तर ते आपण पुढं पाहूया। तत्पूर्वी हा सूर्योदयाचा सुंदर नजारा बघा मित्रांनो। खाली सूर्याचं प्रतिबिंब, मागं किल्ला, वरती सूर्य, आणि अशा ह्याच्यामध्ये या वातावरणामध्ये फोटो काढण्याचा मोह काय आम्हाला आवडला नाही। काल आम्ही बॉनफायर इथं लावलेली, इथं इथे डायनिंग आहे। आपल्याला डायनिंग मधनच किल्ला दिसतो, किल्ल्याची तटबंदी दिसते आपल्याला। जसं आपण डायनिंग मध्ये येतो तसं आपल्याला किल्ल्याची तटबंदी दिसते। हे पहा, हा संपूर्ण किल्ल्याची तटबंदी आहे। मित्रांनो, या किल्ल्यात 1-2 नव्हे तर 144 बुरुज आहेत। आणि आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे हे पहा, हे बोरी नदीचं पाणी आहे आणि हेच पाणी पुढं नरबादी धबधब्याकडे वळवण्यात आलेलं आहे। आपण तेही पुढं पाहणार आहोत। सर्वात आधी व सर्वात लवकर चहा पाण्याचा कार्यक्रम उरकून पण आता किल्ल्याकडे निघालोय। युनिवंडर रिसॉर्टमधूनच आपल्याला किल्ल्याकडे जाण्यासाठी एक चोर दरवाजा आहे, त्या चोर दरवाजातून आपण या किल्ल्यामध्ये प्रवेश करणार आहोत। इथे एक सुंदर लँडस्केप आणि रॉक गार्डन युनिवंडर्स इथं तयार केलेलं आहे।
इथून बघताना आपल्याला चोर दरवाजा दिसत नाही मित्रांनो. जसं आपण थोडंसं पुढं जाऊ ते पहा आपल्याला पुढं चोर दरवाजा दिसतो. हा चोर दरवाजा आहे मित्रांनो. पण इथे तुम्ही तटरक्षक भिंत बघू शकताय. तर आता इकडून चोर दरवाजातून आत आलोय. पुढे बघा. म्हणजे जरी इकडून शत्रू आत आला तरी त्याला चकमा देण्यासाठी आणखीन एक दरवाजा इथं केलेला आहे. आणखीन एक बुरुज इथं आहे आणि तो बघा आतमध्ये तुम्ही पाहू शकताय, तो खरा दरवाजा आहे. नाही, हे नगरखाने किंवा इथं काहीतरी राहायची वगैरे सोय असणार आहे. इथं तुम्हाला आल्यावर असं वाटेल मित्रांनो आपण एखाद्या शेतात आलोय, पण खरं तर आपण किल्ल्याच्या आत आलोय. हे बघा इकडं किल्ल्याची भिंत दिसते, तटबंदी बुरुज. पण इकडं जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला वाटेल की आपण एखाद्या शेतात किंवा रानात फिरण्यासाठी आलो. दिसलं का पुढं बुरुज? हे बघा तिकडं मित्रांनो बुरुज दिसतोय आपल्याला. ह्या किल्ल्याचं मुख्य आकर्षण म्हणजे हा बुरुज. आवाज करू नको, थोडा कर म्हणजे आवाज. अयो तर मित्रांनो बघा आपण इकडून चोर रस्त्याने चालत चालत आपण आता पोहोचलोय या ठिकाणी. इथून तिकडं तो बुरुज दिसताना जवळ दिसतोय, पण प्रत्यक्षात तो खूप लांब आहे. आपण ज्याला नळदुर्गचा किल्ला म्हणतो तो प्रत्यक्षात 2 किल्ल्याने बनलेला आहे. म्हणजे नळदुर्गचा किल्ला आणि त्याच्या लागून असलेला जोड किल्ला. आणि या जोड किल्ल्याचं नाव म्हणजे रणमंडलगड. आता आपण जे चालतोय, आपण आता जिथं आहोत तर हा आहे रणमंडलगड. आणि तो पलीकड जो दिसतोय बुरुज दिसतोय तो आहे नळदुर्गचा किल्ला. हा जो बुरुज आहे तो आहे नळदुर्गचा किल्ला आणि आपण आहोत आता रणमंडल किल्ल्यावरती. रणमंडल किल्ल्याचा हा दरवाजा आपण आता इथून प्रवेश केला. समोर इकडं नरमादी धबधब्याचा खालचा भाग आपण बघतोय. नळदुर्ग किल्ला पलीकडे आहे, त्याचा बुरुज आपल्याला दिसतोय. हा बुरुज इतका मोठा आहे की इथून तुम्ही एक 10 किलोमीटर 15 किलोमीटर जरी लांब गेलात तरी हा बुरुज तुम्हाला दिसतो, किंवा या बुरुजावरून 10-15 किलोमीटर लांबचं सुद्धा व्यवस्थित दिसतं. आणि आत्ता आपण हा जो दरवाजा बघतोय हा आहे रणमंडल किल्ल्याचा दरवाजा. इथून तुम्हाला नळदुर्गवर जाण्यासाठी हा मध्ये ब्रिज आहे. आणि या दरवाजाला फाशी दरवाजा असं नाव आहे. नाव किती भयानक आहे ना, फाशी दरवाजा. आणि जर इथं तुम्ही स्ट्रक्चर बघितलं, हे बघा इथं समोर एक कोठडी दिसते. कदाचित हे पूर्वीचं जेल असावं, कैदखाना असावा. इथं कदाचित आरोपींना जे गद्दार असतील त्यांना कैद करत असावेत, किंवा कदाचित फाशी सुद्धा देत असावेत, किंवा त्यांना काहीतरी शिक्षा करत असावेत. चला आता आपण पुढे जातोय नळदुर्ग किल्ल्याकडं. नळदुर्गचा किल्ला हा गिरिदुर्ग तर आहेच, पण त्याचबरोबर जलदुर्गही आहे असं म्हणतात. कारण का तर बघा हे मध्ये बोरी नदीचं वळलेलं पाणी आहे आणि हा 2 दुर्गांना जोडणारा किंवा 2 किल्ल्यांना जोडणारा हा मधला ब्रिज किंवा आपण पूल म्हणतो.
तर याची स्ट्रक्चर असं आहे मित्रांनो की आत्ता ही वाट इतकी निमुळती आहे. आता इथं वास्तविक पाहता दोन्ही बाजूला कठडे आहेत हे नवीन तयार केलेले, पण पूर्वीच्या काळी हे आणखीन भयानक असावं. हे बघा इथे खाली पण काही रस्ते वगैरे तयार केलेले आहेत, म्हणजे जर समजा शत्रू कुठल्याही गडावरून जरी आला तर त्याचा चोख बंदोबस्त करता यावा यासाठी इथं सगळ्या प्रकारची तयारी ठेवलेली आहे. आणि या कठड्यावरून जाताना खूप सांभाळून जावं लागतं. तर मित्रांनो हे बघा, हा आहे रणमंडल किल्ला. हा तुम्हाला समोर दिसतोय. हा आपण आता या मधल्या पुलावरती आहोत, ब्रिजवरती. आणि ब्रिजच्या पलीकडं हा नळदुर्ग किल्ला आहे. तर इथे 2 किल्ले आहेत. शत्रूंना चकमा देण्यासाठी हे किल्ले अशा पद्धतीने तयार केले गेले. जर समजा शत्रू इकडे नळदुर्ग किल्ल्यावरती येत असेल या बाजूला, आणि तो जर समजा शत्रू वरती येऊ शकला, तर इथून आपल्याला या किल्ल्यावर जाण्यासाठी हा ब्रिज तयार करण्यात आलेला आहे. बोरी नदीचं पाणी वळवून या बाजूला आणण्यात आलं आणि इथं हा बंधारा बांधण्यात आलेला आहे. हा बंधारा 4 मजली आहे आणि यालाच आपण पाणी महल असं म्हणतो. इथं आपण जी समोर यंत्रणा बघतोय ही पाणी महालात जाणाऱ्या पाण्याला नियंत्रित करण्यासाठी आहे. पाणी महालातून वाहणाऱ्या पाण्याच्या या सिस्टीममुळंच पाणी महाल हे त्या काळातलं एअर कंडिशनर रूम होती. तिथलं वातावरण नेहमी थंड असतं. हे बघा मित्रांनो, आपल्याला खाली जो दिसतोय हा नर धबधब्याचा एंट्री पॉईंट आहे. नर धबधबा आणि माझा धबधबा हे 2 वेगळ्या वेगळ्या उंचीवरती ठेवलेले आहेत किंवा बनवलेले आहेत. आत्ता आपण बरोबर जे आहोत ते नर धबधबाच्या वरती आहोत. इथंच खालच्या बाजूला नर धबधब्याचा एंट्री पॉईंट आहे. हा बघा, हा आहे नर धबधबा. आता इथं पाणी नाही आहे, पण हा धबधबा थोडासा उंचावरून खाली पडतो, त्यामुळं हा धबधब्याचा एंट्री पॉईंट आहे. इथून धबधबा खाली कोसळतो, त्यामुळं हा धबधबा पांढरट कलरचा दिसतो. तर माझी धबधबा जो आहे तो पिवळसर किंवा हिरव्या कलरचा दिसतो. आता खाली खरं तर पाणी पडतंय, माहित नाही मी तुम्हाला दाखवू शकतोय का नाही. या फोटोमध्ये स्पष्ट दिसतंय की अलीकडचा धबधबा हा माझी धबधबा आहे, जो की हिरवट कलरचा आहे. तर पलीकडचा शुभ्र धबधबा तो नर धबधबा आहे. आणि दोन्हीच्या मध्ये जे आहे ते आहे पाणी महल. तिथं काही पर्यटक पण आपल्याला दिसतात बघा. हा आहे मित्रांनो माझ्या धबधब्याचा एंट्री पॉईंट. इथून माझा धबधबा येतो आणि तो इकडून इकडं पुढं खाली जातो. तर तिकडं मित्रांनो आपण बघितलं होतं तो नर धबधबा होता आणि हा माझा धबधबा आहे. माझा धबधबा हा थोडासा खालच्या बाजूला असल्यामुळं याचं जे पाणी येतं ते थोडंसं हिरवट किंवा पिवळं असतं. हा असा माझा धबधबा आहे. आता पण थोडंसं पाणी खाली पडतंय, तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. हे बघा असं. तर हा माझा धबधबा आहे मित्रांनो. हे आता आपण जे बघतोय हे पाणी महलमध्ये जाण्यासाठीचे काही एंट्री पॉईंट्स आहेत. तर या जिन्यातून आपण खाली उतरलो तर आपण पाली महलात जातो. आणि ह्या अशा पद्धतीच्या इथे खिडक्या बऱ्याच आपल्याला दिसतात. ह्याच्यावरती आता जाळी लावण्यात आलेली आहे, कारण ह्या खिडक्या खोल आहेत, हे डायरेक्ट खालच्या मजल्यावरती जातात. अशाच बऱ्याच खिडक्या आपल्याला या पूर्ण बंधाऱ्यावरती दिसतात. आणि ह्या सर्व खिडक्या खाली पाणी महलाकडे जातात. आणि बघा ही ती यंत्रणा आहे ज्यातून पाणी महलात जाणारं पाणी हे नियंत्रित केलं जातं. अशीच एक यंत्रणा पुढं पण दिसते. हे बघा, ही जुन्या काळची बहुधा मोठ असावी, याच्यातून पाणी नियंत्रण केलं जात असावं. नर माझा धबधबा आणि त्याच्या मधोमध असलेलं हे पाणी महल पाहण्यासाठी बरेच पर्यटक इथे येत असतात. एका इतिहासकाराने असंही लिहून ठेवलेलं आहे की जर एखाद्या शत्रूने जर त्या महालातून किंवा त्या गॅलरीतून पाहिलं तर त्याला भीती वाटेल, आणि ते जर एखाद्या हितचिंतकाने पाहिलं तर त्याला निसर्गरम्य असं वातावरण दिसेल. असं वर्णन आपल्याला इतिहासात लिहिलेलं आढळतं.
आपण मगाशी मित्रांनो त्या बाजूने आलो, त्या टोकावरून आपण आलो, तिकडून आपण पायी चालत आलो. तो रणमंडल किल्ला आहे. हा नळदुर्गचा किल्ला आहे आणि हा इकडं तुम्ही पाहताय तो आहे रणमंडलचा किल्ला. हे नळदुर्ग किल्ल्याचं नरमादी धबधब्याकडचं गेट आहे. इथून आपण आता नळदुर्ग किल्ल्यामध्ये आत प्रवेश करतोय. बहुतांश पर्यटक हे या बाजूने नरमादी धबधब्याकडे येतात आणि त्यामुळे त्यांना रणमंडल हा किल्ला माहीत नाहीये. हे मात्र करू नका राव. आपल्या ऐतिहासिक वस्तूंचं जतन करा, घाण करू नका. ज्या राजाने, ज्या लोकांनी हा किल्ला बांधला त्यांनी पण आपलं नाव या किल्ल्यावरती कोरलं नाही. आणि हे दिवाने, मजनू, आशिक, आवारा विनाकारण येऊन इथं सर्व किल्ले घाण करतात. हे मात्र करू नका राव. नळदुर्गला तुम्ही कधी आलात तर या दरवाजातून आपण बाहेर पडलो की समोर तुम्हाला नौका विहार आहे. आत्ता अजून हे सुरू झालेलं नाही आहे, पण नौका विहाराची तर व्यवस्था आहे. हा आपण आता जातोय परत दरवाजातून आत. हा आपण आत्ता मुख्य किल्ल्याच्या आत जातोय, नळदुर्गचा मुख्य किल्ला. तर मित्रांनो आपण आता या बाजूने आलो आणि इकडं समोर आहे नळदुर्गचा हा मुख्य बुरुज. आपण आता या बुरुजावर जाणार आहोत. खूप खड्या पायऱ्या तिथं. चला तर आपण वर जाऊया. मास्टर रणवीर, यू आर विथ मी ना? तर मित्रांनो अशा पद्धतीने या 3 स्टेजेस आहेत. आपण पूर्वी तिकडे होतो जमिनीवरती, आता इथून आपल्या तिथल्या पायऱ्या पण दिसत नाही आहेत. या पायऱ्या आपण आता चढून वर आलो आणि या पायऱ्या चढल्यानंतर आपण वरती पोहोचतो बुरुजावर. या बुरुजाला उपळी बुरुज असं नाव आहे. 50 फूट उंचीचा हा बुरुज आहे आणि 77 पायऱ्या आहेत इथं. या बुरुजावरून साधारण 20-30 किलोमीटर अंतरातल्या प्रत्येक गोष्टीवरती नजर ठेवता येते. अगदी व्यवस्थित आपण पाहू शकतोय. त्यामुळंच या किल्ल्याच्या या पूर्ण वास्तुशास्त्रामध्ये आणि या किल्ल्याच्या अभेद्यपणामध्ये या बुरुजाचा खूप मोठा वाटा आहे. नळदुर्ग किल्ल्याचा प्रवेशद्वार हे जामा मशिदीच्या मागच्या बाजूला आहे. ही समोर आपल्याला जामा मशीद आता दिसतेय आणि त्याच्या मागच्या बाजूला नळदुर्ग किल्ल्याचं मुख्य प्रवेशद्वार आहे. तिथं पण चकमा देण्यासाठी 2 वेगळे दरवाजे आहेत आणि ते पण एक वैशिष्ट्यपूर्ण रचना आहे या किल्ल्यामधली. मित्रांनो हे बघा, आपण आत्ता इथं नळदुर्ग किल्ल्यावरती आहोत, मुख्य बुरुजावरती. आपण मगाशी या मार्गाने आतमध्ये आलो आणि पलीकडं तुम्हाला आणखीन एक घाट दिसला असेल तर तो नौकेतून परत इकडे रणमंडलच्या किल्ल्यावरती येण्यासाठी आहे. याच किल्ल्यावरती आणखीन काही सुंदर वस्तू आहेत. त्यातलीच एक वस्तू म्हणजे नवबुरुज. आपण बुरुज हा खूप वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने बांधलेला आहे. त्याचबरोबर आपण आता इथे बघू शकतोय की तर समोर आपल्याला आणखीन काही वस्तू आहेत, तर त्यांची नावं अशी आहेत. एक म्हणजे आपल्याला जामा मशीद दिसते, त्याचबरोबर तिथं राणी महल आहे, गणपती महल आहे, लक्ष्मी महल आहे. तर मित्रांनो आपण आता उभारलो आहे नळदुर्ग किल्ल्यावरती आणि मगाशी जे मी तुम्हाला दाखवत होतो तर
इथं 2 किल्ले आहेत मित्रांनो. हा आपल्याला समोर दिसतोय हा नळदुर्ग आहे आणि याच्या पलीकडे जो दिसतोय तो रणमंडलचा किल्ला आहे. रणमंडल किल्ला आणि नळदुर्ग किल्ला हे नदीच्या दोन्ही वेगळ्या वेगळ्या पात्रावरती आहेत. एका बाजूला नळदुर्ग आहे, दुसऱ्या बाजूला रणमंडलचा किल्ला आहे आणि दोन्हीच्या मध्ये एक ब्रिज आहे, एक पूल आहे. तर या पुलावरून तिकडे जाता येत होतं. मित्रांनो आपण आता इथं नळदुर्गवरती आहोत आणि आपण ज्या रिसॉर्टला थांबलो आहे युनिटी वंडर, हे तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. हे युनि वंडर रिसॉर्ट या बाजूला आहे. हे बघा इकडे तुम्ही बघू शकता या बाजूला. हा हैदराबादकडे जाणारा रस्ता आहे मित्रांनो. मुंबई हैदराबाद हा रस्ता आहे. हा किल्ला विजापूर, औरंगाबाद आणि हैदराबाद या तिघांपासूनही जवळपास सारख्याच अंतरावरती असल्यामुळं या किल्ल्याचं महत्त्व हे खूप होतं. बुरुजावर इथं खालच्या बाजूला जाण्यासाठी काही रस्ते आहेत. आजही तुम्ही इथं ह्या दोन्ही मोठ्या तोफा बघू शकताय. हे जे तुम्हाला खाचे दिसत आहेत ना मित्रांनो, हे यासाठी केलेत की तोफेचं डायरेक्शन बदलण्यासाठी. हे बघा इथं मध्ये सेंटरला तुम्हाला दाखवतो, हा मोठा होल आहे आणि इथून या बाजूला हे अशा पद्धतीने इथं ही जागा केलेली आहे फिरवण्यासाठी. तर इथून ही तोफ फिरवली जायची. तोफांचं डायरेक्शन चेंज करता येत होतं. काळजीपोटी. तर हे बघा मित्रांनो, हे आहे अशी तोफ आणि ही तोफ कशी बनवली जायची तर इथं एक पार्ट याचा निघाला, त्यावर तुम्हाला दाखवू शकतो मी. तर हे अशा सगळ्या बांगड्या असायच्या, या अशा एकत्र करून तो बनवली जायची. याच्या आतमध्ये पण पूर्ण लोखंड आहे इथं पण. आणि हे जे तुम्ही सगळे हुक बघताय तर याच्या साह्याने ना ह्या तोफेचं डायरेक्शन बदललं जायचं. त्यांना उचलण्यासाठी ते तोफा कॅरी करण्यासाठी असायचं. आणि हे जे आहे हा सेंट्रल रॉड आहे तोफेचा. हा या खाचींमध्ये, तर खाली खा दिसते बघा तुम्हाला, तर अशा खाचींमध्ये ही तोफ, ह्या तोफेचा हा पार्ट ठेवला जायचा आणि तोफेचं डायरेक्शन हे बदललं जायचं. आणि हे जे तुम्हाला दिसतंय तर या खड्ड्यातून तोफेचं डायरेक्शन बदललं. तर इथं काहीतरी चाकाचं किंवा लाकडाचं काहीतरी केलेलं असणार आहे. त्याच्यातून या तोफेचं बघा इथं पण दिसतं. आपण याच्यावर अंदाज करू शकतो मित्रांनो की ही इथली तोफ किती मोठी असणार आहे. बुरुजावरून खाली उतरताना मित्रांनो विशेष काळजी घ्या. एकतर उतार भरपूर आहे आणि काही पायऱ्या थोड्याशा विस्कळीत झालेल्या आहेत. वयोवृद्ध व लहान मुलांची विशेष काळजी घ्या. आपण किल्ल्यावरून आता परतीचा प्रवास करत परत जातोय रिसॉर्टकडे. हा टेलर बर्ट राईट. नाश्ता करून आले का? बरोबर. हॅलो काव्या. हॅलो करा काव्या. हाय करा भैयाला. काव्या तुझं स्कर्ट खूप छान आहे. मला दे ना. दे ना ग. हॅपी बर्थडे भैया. थँक्यू थँक्यू थँक्यू.
कशाला लागलं? 5ला 5 पॉईंट मिळाले पप्पांना. टाळ्या वाजवायच्या. पप्पांजवळ उभा, पप्पांजवळ. युनिवंडर्स रिसॉर्ट आणि नळदुर्गचा किल्ला ही ट्रिप खरंच खूप छान झाली. मित्रांनो, जर तुम्ही कालचा व्हिडिओ बघितला नसेल तर त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तुम्हाला पण कधी जर युनिवंडर्सला यायचं असेल त्याची तुम्हाला माहिती, लिंक आणि मोबाईल नंबर खाली देत आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मित्रांनो, असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नेहमी माझ्या चॅनलला भेट द्या. जय हिंद, धन्यवाद.